गुरुवारी म्हणजेच 17 डिसेंबरला प्रक्षेपित झालेल्या दिल दोस्ती दुनियादारीच्या भागामध्ये रेश्मा लाडू संपल्याचं पाहते तेव्हा ती आशूवर जाम चिडते। माझ घरातले सर्वच दोस्त देखील आशूच्या या वर्तनावरती खूप वैतागतात। रेश्मा सांगते, मी लाडूचा डब्बा माळ्यावरती लपून ठेवला तरी तो आशूनी कसा आणि कधी घेतला हा तिला एक प्रश्नच पडतो। बराच वेळ शोधून सुद्धा आशू घरात दिसत नाही, पण सुजय जेव्हा बाथरूमचा दरवाजा उघडतो त्यावेळी तो पाहतो तर आशू बाथरूम मध्ये लाडू खात असतो। हे पाहून सर्वच जण संतापतात। आशू लहान मुलांसारखं वागत असून त्याला कसल्याच जबाबदारीची जाणीव नसल्याचं त्याला निक्षून सांगतात। हे ऐकून आशू खूप चिडतो आणि माझघर सोडून जाणार असल्याचं सर्वांना सांगतो। संध्याकाळ झाली तरी आशू घरी न आल्यानं सर्वच जण जाम चिंतित होतात, पण आशू उशिरानं माझ घरात परततो आणि सर्वच जण सुटकेचा श्वास टाकतात। तेव्हा ॲना आशूला सांगते की त्याची बहीण लवकरच आई होणार आहे आणि तू मामा बनणार असल्यानं तुझ्यावर आता जबाबदारीची जाणीव आहे, तुझ्यावर जबाबदारीही वाढणार आहे। हे ऐकताच आशू जाम इमोशनल होतो। तेव्हा तो देखील बहिणीला भेटायला जात असल्याचं सांगतो। सर्वच जण त्याच्या बहिणीला होणाऱ्या बाळाला विविध भेटवस्तू त्याच्या जवळ देतात आणि त्याला वाढत्या जबाबदारीची जाणीव देखील करून देतात। हे पाहताच आशूला आणखीनच भरून येतं। लवकरच मामा बनणारा आशू आता किती मॅच्युअर होतो हे लवकरच कळेल, पण माझघरातील दोस्तांची आशूला त्याच्या जबाबदारीची वेळोवेळी जाणीव करून देणं हीच तर दोस्तीची खरी निशाणी आहे। ग्रेट। दिल दोस्ती दुनियादारी कार्यक्रमातले महत्त्वाचे हायलाइट्स आम्ही आपल्याला रोज देत राहणार आहोत, त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, माझं नाव सखी गोखले, अर्थात दिल दोस्ती दुनियादारी मधली रेश्मा। आमच्या सिरियलच्या अपडेट्स हव्या असतील तर प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।